मुंबईतील गोरेगावच्या परिसरामध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीत मागवलेल्या अन्नाच्या दर्जावरून आणि प्रकारावरून मोठा राडा झाला। एका प्रसिद्ध हॉटेलमधून चिकनचं पार्सल मागवण्यात आलं होतं, पण जेवताना ते चिकन नसून बीफ असल्याचा खळबळजनक दावा ग्राहकानं केला। जेव्हा ग्राहकानं यावरून जाब विचारला तेव्हा हे प्रकरण दडपण्याकरता हॉटेल व्यवस्थापनाकडून 50,000 रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप ग्राहकानं केलाय। ही ऑफर नाकारताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। संबंधित पदार्थात नेमके कोणते मांस होते याची सत्यता पडताळण्याकरता अन्नाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। एनसीईआरटीनं इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटवला आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय। राजकारण्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले, शिवाजीराजे जाधव आणि रघोजीराजे आंग्रे यांनी ही याचिका दाखल केली आहे। ऑक्टोबर 2025 पासून हिंदी, उर्दू आणि इंग्रजी आवृत्त्यांमधून 1759 मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा कोणताही ऐतिहासिक आधार नसताना हटवल्याचा दावा याचिकेत केलाय। धक्कादायक बाब म्हणजे या निर्णयाकरता नेमलेल्या उच्चस्तरीय समितीतील इतिहास तज्ञ गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर ती जागा रिक्तच होती। कोणताही शैक्षणिक अभ्यास न करता मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। आता या प्रकरणाची दखल न्यायालय कधी घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बातमी पुण्यातून। पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील तपासाला आता वेग आलेला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पुणे ग्रामीण पोलीस त्याला आज दुपारी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले। तपासाचा एक भाग म्हणून कालच आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा पंचनामा करण्यात आला होता। या प्रकरणात अधिक सखोल चौकशीसाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टात करण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्राजक्ता, आज 7 मे आहे। 2 मेला ज्यावेळेस न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, जो नसरापूरचा मुख्य आरोपी आहे भीमराव कांबळे, ज्याने अत्याचार करत अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला होता, त्याची पोलीस कोठडी आज पुन्हा संपते आणि आज त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मात्र कमालीची गुप्तता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी पाळलेली पाहायला मिळते, कारण पहिल्या दिवशी अनेकांनी आंदोलन करत त्याच्यावरती शाई फेकण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या आरोपीवरती केला होता। पण त्याआधी पुणे पोलिसांनी तपासात मोठी आगेकूच केलेली पाहायला मिळते। पुणे जिल्हा जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वात 7 जणांचं, ज्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला अधिकारी आहेत, त्यांचं पथक या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलं होतं। आणि या पथकानं काल जे आहे ते आरोपीला, ज्या गोठ्यामध्ये आरोपीनं त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला होता, तिथं नेत जागेवरती तपास करत पंचनामा देखील केलेला आहे। आणि जवळपास 20 पेक्षा अधिक जणांची साक्ष, जबाब जो आहे तो या सगळ्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नोंदवला आहे। आणि आज पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर पुन्हा त्याची पोलीस कोठडी, कारण ही घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे। आरोपीवर याआधी असे काही गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत आणि या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का, आरोपीने असे काही अजून गुन्हे केलेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस पुन्हा आज पोलीस कोठडी जी आहे ते भीमराव कांबळे या आरोपीची वाढवून मागू शकतात। दुपारी त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल। त्यानंतर युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूचा मेहरबान कोर्ट ऐकून घेईल आणि पुन्हा त्याला पोलीस कोठडी खरं तर कोर्टाकडून मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्याआधी या सगळ्या तपासाला आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेग आलेला पाहायला मिळतोय। अनेक साक्ष, अनेक जबाब नोंदवत त्या सगळ्यांची स्टेटमेंट पुणे पोलिसांनी घेतलेली आहे। एवढंच नाही तर आरोपीच्या घरच्यांनी, म्हणजे आरोपीच्या बायकोनी आणि मुलाने देखील जो व्हिडिओ दिला होता माध्यमांना, त्या व्हिडिओचा देखील आधार पुणे ग्रामीण पोलिसांकडून घेतला जाणार आहे। आणि त्यानंतर आज दुपारी कोर्टात नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्राजक्ता, ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।
नाशिकमधून मोठी बातमी. नाशिकमध्ये गाजलेल्या म्हाडा घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखेनं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलेली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीनं थेट नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना अटक केली आहे. मात्र या कारवाईतील मूळ फिर्यादी आणि भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यापूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील यालाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. एकामागून एक बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत असल्यानं नाशिकच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटीच्या या धडक कारवाईमुळे घोटाळ्याचे धागेदोरे आता नेमके कुठपर्यंत जातात याकडे लक्ष आहे.